नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। दर्शनावरून परतताना मृत्यूची भेट, कौसडी वालूर रस्त्यावर भीषण अपघात। कौसडी वालूर रस्त्यावरील घटना, एक जखमीवर परभणीत उपचार सुरू। जिंतूर तालुक्यातील कौसडी वालूर रस्त्यावर कौसडी गावाजवळ असलेल्या महादेव मंदिरासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजता घडली। या अपघातामध्ये गजानन प्रल्हाद मोरे वय 25 वर्ष राहणार माग यांचा मृत्यू झाला असून बालाजी दत्तराव तळपटे वय 23 वर्ष राहणार माग हे गंभीर जखमी झाले आहेत। दोघेही MH22 AG 0314 या क्रमांकाच्या होंडा शाईन कंपनीच्या दुचाकीवरून हट्टा येथील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन माग गावाकडे परत जात असताना हा अपघात घडला। कौसडी गावाजवळील महादेव मंदिरासमोर अचानक दुचाकी घसरल्याने चालकाचा ताबा सुटून दोघेही रस्त्यावर फेकले गेले। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमींना 4 चाकी वाहनातून बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले। रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माजिद खान यांनी तपासणी केली असता गजानन मोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले। तर गंभीर जखमी बालाजी तळपटे यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे माग गावामध्ये शोककळा पसरली आहे। मृत गजानन मोरे यांच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे। या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया बोरी पोलीस ठाण्यामध्ये सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।